मामा या मीडियावाल्याने चांगलाच बोंबाटा लावला आपल्याकडनं. दे ना माश्या, जेवढा बोंबाटा करतील तेवढा आपण व्हायरल होऊन बोंबलू दे ना, जाईल बोंबलू दे. माझ्या मामा फुकटची प्रसिद्धी भेटून जाते. अरे हवेत लग्न होऊन जाईल माय, तसं कोण पोरगी देऊन राहिला आपल्याला. हो भाषा, या मीडियावाल्याने बोंबाटा ठोकला की आपली हवा होते. एखादा जण आपल्याला पोरगी देते, प्रसिद्ध होते माणूस. काय तर बा टीव्हीवर दिसला पोरगा. मामाच्या बोंबाट्याचं काय करता, पण टकले झाला तर डोक्याला केस येतात की नाही ढबळ. बिना केसाचा चांगला नाही दिसत माणूस. केस डोक्याला असली की माणसं हिरो सारखा दिसते. केस माणसाची शान आहे. रे भाषा, कुठे जातील केस, कुठे जातील? नाही आले तर विकलो आपण. हा, तू काय टेन्शन घेऊन राहिला? हो मामा, तसं करूच. नाही आले तर. पण मग मला एक सांगा तुम्ही, आपण एकाच ठिकाणी झपतो तिघे जण, मग आमचं दोघंही जर टकलं झालं, तुमचं काम नाही झालं बा. ते मुले माहित आहे काय? माये केसने गेले तुमचेच गेले, तुमचं टकलं पडलं. आता मग काय घरचा रोग आहे तो, टकल्या रोग. हा मामा, तुम्हीच काही गडबड नाही केली ना, एखादी जादू कांडीत नाही फिरवली बा. बंद टाकले टकल्यावरून. बे मी एवढा निकामा आहो काय? आणि या केसाचं काय करू मी? लोकांचे टकले करून काय मी काही नाही गेलं बाबा. असा झाला हा रोग, कुठून आला तर पुरा दलिंदर रोगात टकलेच करून राहिला. तुम्ही मामा म्हणून राहिले की हे मीडिया आले प्रसिद्धी मिळवून देतील, पण हे लोक एवढे बावल्यात काय? टकल्या पोराला कोणी पोरगी देते घराच्या? तसेच तर हुंगत नाही आपल्याला कोणी. जो मामा राजा आता टकलं पडलं ना, आता लग्नच होणी नाही, मुंजाच मरण आहे आम्हाला. मामा कासाठी या भाषा रे, आणतो ना तुम्हाला पोरगी पाहून. टकलं हो की काही हो, तुम्ही टेन्शन ना घेऊ. बिना कपड्यात जरी फिरली की नाही गावात, तरी मी तुम्हाला पोरगी आणतो. पण तुमचं लग्न देतो करून, टेन्शन ना घेऊ ना. अरे मी एवढा बहार असल्यावर मा लग्न होते गळे होतं, तुमचं होणार नाही का? मामा पण डोक्यात केस पाहिजेत ना राजा. मी काय असं भैसाण्यासारखं वाटून राहिलं नाही काय? स्वतःचा हसू स्वतः लिहून राहिला, तोंडने दाखवला वाटून राहिलं कोणाला. अबे एकट्या दुखत्यात असतं तर विषय वेगळा असता, पण सरे टकल्यात ना टी आता. टेन्शन ना घेऊ ना. मामा, मी एका जणाला बाजारात म्हटलं जायला टकले. खरंच त्याचा नशीब साप लागला की सायजा तू टकल्या होशील म्हणून. काचा काही सरा पण फराब लागणार रे. हड्या बसायची डांगमुळ्याची गळ्या, तू त्याला टकल्या म्हणायची, तू एकेच डोक्याच्या जायची. हा रोग आला, कोणता तरी रोग आहे हा. मामा आमच्या टकल्याला जर केसच नाही आले तर मग हो, मग कसं हो बा? मग तर आम्ही उजळीच्या म्हणच आहे बापा. केसाचं टेन्शन ना घेऊ भाषा हो, तुम्ही टेन्शन अजिबात ना घेऊ. त्या केसाचं मी पाहून घेईन ना काय करायचं आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले रे? मामा आम्ही टेन्शन नाही घेत, तुम्ही असल्या काय टेन्शन घ्या. पण मी एक तुम्हाला सांगतो, आता मीडियावाले डबल आले की नाही, पुरा बोंबाटा करायचा. मला लाज वाटून राहिली, मला तोंडने दाखवून राहिलं, मला जीव द्या आठवून राहिला, मला टकलंच पडलं, काहीच नाही होऊन राहिलं, कोणी मला दवाखान्यात नेऊन राहिलं, काही इलाज नाही होऊन राहिला. जरा बोंबाटा करायचा. हो सांगतो मी तुम्हाला, लडपड करायची आता. काहीच टेन्शन घेऊ नका, आपण तर एक्सपर्ट आहात. बस ती मीडिया आली उद्या ना पुरे लोटांना घेतो ना खाल्यावर. मामा ते मीडिया आले फोन गेले पाहिजेत, असं करतो. थांबा तुम्ही, टेन्शन ना घेऊ. तुम्ही म्हणता तसं. चला मग आता थांबून काही फायदा नाही. त्या मीडियावाल्याच्या समोर राहा, म्हणजे त्यानं आपल्याला दाखवलं पाहिजे सदा टीव्हीवर आपणच दिसलो पाहिजे, आपले टकले चमकले पाहिजे टीव्हीवर. मामा चला मामा मामीने जर पाहिलं तर हो बापा. मामीनं पाहिलं, मामी 2 मिनिटं हाशी, दुसरं काय होईल? टेन्शन ना घेऊ. चला चला टकले पडा का बा दोघं भाजी ते मारलेले काय टकलो केस पाहिजे रे बा माणसा डोक्याला का टकलं पडलं बा. पाहुणे बा आपण काय पाप केलं तर आपलं टकलं झालं तर भाऊ आपण तरी काही ना काही पाप केलं असेल मानतो मी, म्हणत नाही की आपण काही केलं नसेल म्हणून. मुंगी मारली असेल, किडा मारला असेल, माकोडा मारला असेल, पण या संख्यानं काय मारलं याचं कोण टकलं झालं मग? आता या लाईना पोरानं काय केलं या संख्यानं, याच टकलं पडलं. हे काही मोठी बिमारी तर नाही हो, चांगली मोठी बिमारी याची. अशी केस कॅन्सर मध्ये जातात बा लोकांचे. आपल्याला कॅन्सरचं नशीब झाला हो. पहिली कसं आहे की आपल्या शरीरात बिमारी कॅन्सरची. बाबा कॅन्सरचं नाव नका काढू बरं. गाण फाटते माणसं कॅन्सर म्हटलं की. ते तसं काही नसलं पाहिजे बा. कॅन्सर मध्ये लोकांची केस असतात हे मला माहित आहे, पण आपल्याला नसला पाहिजे बाबा. भारी बिमारी आहे ते. आपल्याला कॅन्सर असेल आपल्याला, मग मरतो मी. अरे बाबू संख्या कॅन्सर नाही, हा गंटन भाऊ काही बोलते ना, काही बोलते. वा आपलेच टकले बोलले बा, आज कोणाच टकलं नाही बोललं. आणि हे मीडिया आले बोंबाटा करून राहिले, जिकडे तिकडे आपल्याच टकलं दाखवून राहिले.
अरे तोंड टाकायला जागा नाही राहिली राजा. बरं किती मिसूर राहिली ना, मिसूरचं गेले की नाही पुरा हिजळ झालो तुम्ही. 6 नंबर. बाबा तुम्ही सोयरा धैर्याची गोष्ट करता, मी तो बायकोला तोंड दाखवून राहिलो. तोंड लपवतो बापा तिकडे, तिला म्हणतो तिकडे पाहतो. मला हातूच येते आणि ते बी हसते. मला गधा टकला झाला म्हणते नवरा. आतले का लहान दातळला काढून राहिले का, खिकी खिकी हसून राहिले बाबा. टकलं झालं, हा अचानक झालं, मग रातोरात टकलं ते आलेलं का. आणि त्याच्या मीडियाने सुसून येऊन राहिले. जो तो येते कॅमेरा धरते आणि मग सांगा तुमचा प्रतिक्रिया. मुतले का जीवावर आलं सारं. अरे आमचं काय चालू आहे काय नाही, आमचं आम्हाला माहित आहे. मीडियावाले ना तर मापूर डोकसंच खाल्लं बाबा. जो तो येते त्याला कसं काय झालं काय झालं काऊन झालं. अरे मग मुतले का. अरे ते काही विचारता बाबा, आमचं आम्हाला माहित आहे बा. तोंड टाकायला जागा नाही राहिली, आम्ही टकले झालो रातोरात. ते बातमीवाले येतात ना, उद्या नाही उद्या जाणते. आपण टीव्हीवर दिसतो ना, लोक आपल्याला पाहतात ना, तसं तसं आपण प्रसिद्ध होऊ का कुठे, आपल्या कोण दाखवून काय. आता दिसून आलो टकले झालं आपण सेलिब्रिटी हो ना, सेलिब्रिटी अमिताभ बच्चन गोविंदा सारखे. संख्या ते सेलिब्रिटी का चाटत काय, पण टीव्हीवर सोयऱ्या धैर्यात किती बदनामी होते. टकले झाले बुवा. हो लय बदनामी होऊन राहिली. त्याच्या टकलं पडलं तर सायचं आपलंच पळावं काय. टकली की टामटुम चले बरामपूर. कोळीचा नारा झाला रे, मजा घ्यायला आपली. हात दातळ काढायला पहिले शिवल्या आलेलं का याचं टकलं व्हायला पाहिजे होतं. बंद कसं जायला पाहिजे खालच्या वरची याचे. हा तर खूपच खिची दात काढून आला. पाहुणे बा पुरे सुपडं साथ झालं राजा. आता पैसे वाचले बाबा तुमचे. आता कसं दाढी कोटिंग करायचं कामच नाही. डायरेक्ट सापच झालं. आता टेन्शनच नाही बाबा, खर्चाचंच काम नाही ठेवलं तुम्ही ना. तर आता काही पाहुण्याला दुकानात जायचं काम नाही, की सासरे बाल 20 रुपये मागायचं काम नाही. आता कसं कारबा गंठन तुले टेन्शन नाही, गळा गंठन. तुही उजेडीचे मन झालं. आता काय उरले सुरले भाजऱ्याचं कामच नाही, काही केस नाही राहिले ना. आता कसं बिलेटचा खर्चच नाही येईल. राजा शिवला भाऊ काय बोलून राहिले, आमचं आम्हाला माहित आहे राजा. आमची लाज आम्हाला वाटून राहिली, तुम्ही दातळ काढून राहिले बा. मजा घेता का आमची. काय राजा शिवलाल मामा जवायची मजा घेता राजा तुम्ही. अरे पाहुणे बा मजाक होती ना. हो आता नाही करत बा मजा, अशी नाही करत बा. हे बिमारी आहे, आता बिमारीत गेले तुमचे केस. तुम्ही भलते टेन्शन घेता गड्या. काय तुमच्या काय दोघा तिघेवर आला का हा रोग. शेगाव तालुक्यामध्ये जवळपास 10 खेड्यामध्ये आहे. हा जवळपास 80-90 रुग्ण सापडले नाही याचे. टेन्शन ना घेऊन डॉक्टरची पुरी टीम लागेला. बसा तुम्ही बरे, येतील तुम्हाला केस डबल. काय म्हणून राहिले तुम्ही 10 गावात 6 गावात या काही गावात नाही पाहिजे हा टकल्या रोग. अरे मामा हा टकल्या रोग बेकार आहे राजा, तोंड दाखवायला जागा नाही राहिली ना. बा काही टेन्शन घेऊ नका. लय म्हणजे लय गावामध्ये आहेत ना आता व्हायला असं प्रकरण. आता डॉक्टरची पुरी टीम लागेला होते ना, व्यवस्थिशीर होते ना. याच्यावर इलाज निघेनच ना. टेन्शन ना घेऊ तुम्ही, घाबरू नका. जायला लागायला हो बाबा, पुरे सारे टकल्या टकल्या पडून राहिले ना. बाबू संकेत आता काही कोणी शाळेत गेला तर काही म्हणत नाही तुला. आता साऱ्याला माहित पडलं की हा रोग आहे म्हणून. बरं हो ठीक आहे, आता बडबड करू नका. चला तिकडे मीडिया आलेला. चला बाबा, ती मीडिया आली तर टीव्हीवर दाखवतील. लोकांना माहित पडेल गायचे टकले झाले म्हणून. शिवला का आपल्याला आला रोग, आपले केसोनी चालले बाबा. आता माई घेऊन राहिले हातला बुचकाचे ते हाती. काय सांगा तुम्हाला, डोक्याचेच नाही सारेच केस चालले माये. काय सांगा पुढे बा तुम्हाला. म्हणून तुम्ही काही जास्त बोललो नाही. मी जर टकल्या झालो असतो तर बस याने मदत घेतली ती माई. अरे बाबा शिवला कसं रे. बुडवा राजा माझा रातोरात टकलं पडलं राजा. काहीतरी रोग झाला माझा व्हायला. पोरगी देऊन मी फसलो राजा झाले. पोरगी रोग आहे झाले, काहीतरी टकला रोग झाला झाले. साधू गलबोला काय करून राहिला तू. तो एका एकटाच जवळ टकल्या झाला काय. असे लय पेशंट आहेत आपल्या शेगाव तालुक्यामध्ये. साधून पापा गेले असतील साऱ्या गावाचे, हवा लागून राहिले. जवळ टकलं पडलं. जवळ टकलं व्हायला पाहिजे ना. दुसऱ्या कोणाचं काही झालं चाललं असतं ना. तुझ्या जवळचा का मस्तकार शिक्का की याचं होऊ नाही याचं हुआ. आता आम्ही तर म्हणतो आमचे गेले पाहिजे, आमचे गेले नाहीत. जराशी पट्टी राहील ती गेली नाही. तर कोणाला झाला कोणाला नाही झाला. हा साधू रोग काही कोणाला काही सांगून होत नसते. आता केसू गेले तर तुझ्या जवळ काही एकटा नाही आहे, त्याच्यामुळे लय लोक आहेत. टेन्शन घेऊ नको तू, आता घाबरू नको. पण काही भयानक बिमारी असली तर मग काय. मग कसं माझ्या जवळ जवळ टकला होऊन मेला तर मग माई पोरी राजा विधवा होईल. बाबा तू एका एकट्या जवळ झालं का काय एवढा भिवून राहिला. जवळ मरीन काय माई पोरगी विधवा एवढा पुढे गेला का तू. अरे बाबा भिवू नको. मी तुला गावाचे नाव सांगतो ना. आम्ही तीच पाहून राहिलो दिवस भरायची. बोंडगावली झाले, खातखेळले झाले, कालवडले झाले, भास्तनली या, कठोऱ्याली यात, भनगावली बी आहेत, मच्छिंद्र खेळली यात, हिंगणा वैजनाथली बी आहेत, गुहिली बी आहेत, तरोडा कसबाली आहेत, पोरजिऱ्याली बी आहे पेशंट, माटरगावली बी आहे आणि निंबिली बी आहे. आता तुला सांग 100 पेशंट झाले अदलोक आपल्या शेगाव तालुक्यामध्ये. 100.
बायबर तुला पुरी लिस्ट सांगितली ना आम्ही ना. तुझ्या जवळ काही नवईचा नाही आहे त्याच्यामध्ये. तुझ्या जवळचे केस गेले तर बरेच लोक आहेत ना. हे एवढे लोक आहेत त्याच्यामध्ये टक्कल होईल. थांब ना, इलाज होईल ना. ये लाईन टीम बुलढाण्याची. कधी होती इलाज? माझा वय टकला फिरून राहिला ना गावामध्ये. टकल्या रोग बेकार आहे बाबा, बेकार आहे. आता इलाज काय म्हणजे काय खिशात असते का? अरे थांबा साधू जसा टाइम लागेल. जर काय झालं कसं झालं ते पहिले पाहा लागेल, मग त्याच्यावर इलाज निघेल ना. तुम्ही म्हणता गुड गोंड्या सूट असते काय? डॉक्टर बी तुम्हाला हात लावल्याशी इंजेक्शन मारत नाही, गोळी देत नाही ना. गड्या साधू वळण्यासारख्या गोष्टी करून राहिला गड्या तू. तुला असं वाटतं की माझा वायरे झालं हे? तू काही म्हणजे मन काही लहान करू नको आणि असं म्हणजे नाराज नको करू. खुश राहा, काहीच होत नाही त्या जवळ. सवरेला असल्या का साधू तू असा धंदे करून राहिला बाबा, नाराज राहून राहिला. जवळ मोरीन का मान पोरगी दुवा होईन का काय का? हा काय रोग का मोठा आहे का? पण पाय फाटून राहिले ना बुडवा. एक तर कोणती एक पोरगी आहे, म्हणजे कोणता एक जवळ आहे. काही झालं तर मग सांगा बाबा. म्हणून माझी तुटून राहिला ना, अचानक टकलं झालं ना ते. अरे हे साऱ्या आपल्या आजूबाजूचे खेळ आहेत ना, साऱ्या गावामध्ये आहे ना हे. पाहिजे तू आता पेशंट बी पाय, तुला ती आकडा सांगतो कोण्या गावात किती आहेत. तू काय टेन्शन घेऊन राहिला? साधू गड्या तू लहान लेकरा सारखं चालू आहे. थांब तुला आकडे सांगायला लावतो. सांग रे गड्या मोतीराम, आकडे सांग बरं यायला कोण्या गावात किती पेशंट आहेत. पाय टक्कल होईल कोणकोणते गावात किती पेशंट आहेत गावामध्ये सांगतो तुला आता. पाय बोंडगावमध्ये, खातखेडमध्ये 19 आहेत, कालवडमध्ये भास्करमध्ये 15 आहेत, कोठोऱ्यामध्ये 8 आहेत, भनगावमध्ये 4 आहेत, मचिंद्रखेडमध्ये 5 आहेत आणि हिंगणे वैजनाथमध्ये 6 आहेत, गुईमध्ये 8 आहेत, अंतरोडा कसबामध्ये 10 आहेत, पोहरजिऱ्यामध्ये 12 आहेत आणि माटरगाव बुजुर्गमध्ये 8 आहेत आणि निंबीमध्ये 5 आहेत आणि कुरखेडमध्ये 5 आहेत. हा बुडवा लय तुम्ही नावं सांगून राहिले बा. ह्या गावले आहेत एवढे, त्या गावले आहेत. पण मग आता हे बाहेर गावचे लोक आपल्या आठीस आहेत शेगावमध्ये. मग ते लोक काय म्हणतील, साधा टकल्या रोगा इकडे जायला पुरत नाही. काही म्हणत नाहीत कोणी. तू ये म्हण, तू लहान नको करू. रोग काही मोठा नाही आहे तो. काही बी बघून राहिला. आमना आता डॉक्टर येतात ना आपल्या गावामध्ये, चेक करून राहिले ते सांगतात आपल्याला काय झालं काय नाही. तर साधूबाजी हातभर फाटली बाबा. अरे साधूबा काहीच होत नाही ना, टेन्शन न घेऊ नका राजा. काय माणसं आहे राजा तुम्ही. बरं तिकडे चला डॉक्टरले पाहू, डॉक्टर काय म्हणतात काय नाही. तर चालेल बा साधू तडी चा. हो चला बा चला. माय बाई हो, तुझे बी टकलं झालं का माय? आता काय करू बाई, टकलं झालं ना. आता काय करू? एका रात्रीतून सांग ना आता. काल माय किती लंबाले केस होते ना, तुला पाहिलं की नाही किती लंबे केस होते माहित. एका रात्रीतून टकलं झालं ना, कसं झालं मला माहित नाही ना. मी तर अचंगात पडेल. काहीतरी तुला पाप करेल असेल ना, म्हणून तुझ्या टकलं झालं. आमचं काऊन नाही झालं टकलं? पाय आमचे किती लंबे लंबे केसात. पाय आणि पाय शांताबाईचे बी किती लंबे लंबे केसात. यायचं काऊन नाही झालं आणि तुझ्याच काऊन झालं? मायरचे कायचं पापन गिफ्ट म्हणून राहिली तिले. माय केस चालले पाय ना, माय जाडीजट येणी पडी ना. आता पतली सटक झाली ना माय बाई. केसाचे केस जाऊन राहिले, गुचकेचे गुचके. काय तिले म्हणून फायदा? कुठला तरी रोगच आहे आता. केसाईवर आला. माणसाचे केस जाऊन राहिले, लहान लहान लेकराचे जाऊन राहिले, बायाचे जाऊन राहिले, निव्वळ टकलं पडून राहिले. ते काही खरं नाही बापा आता. माय शांताबाई, असेच गुचकेचे गुचके जर केस गेले बायाचे तर मग सगळ्याचे टकलेच होते ना माय बायाचे. टकलू गँगच होईल तयार मग गावात. तर बायाची तुम्ही काय तुमचं जोडून राहिले माय बाई भाषण. टकले होती ना माय. पाहा ना का मी लय अबुजी दिसून राहिली का? पाय ना माय, डोक्यावर एक केस नाही ना का? अशी भेसूर दिसून राहिली का मी? चांगली दिसून राहिली का? की कशी बी दिसून राहिली? कशी बी म्हणजे आता काय सांगा शांताबाईले. काय दिसून राहिली काय सांगा आता. काय सुचून नाही राहिलं बोली ना. माणसात दिसून राहिली ना बाई, दिसून राहिली बाबा. हे कशी मशीद दिसून राहिली ना. आता इले काय सांगा आता. खोटी स्तुती करा का आता? थांबा काही असं हे नको करू. तू लढू पडू नको. लय चांगली दिसून राहिली तू. पहिली नव्हती एवढी चांगली दिसत, एवढी आता दिसून राहिली तू चांगली. शांताबाई, तुम्ही माझ्या मन राख्यासाठी मला खोटं खोटं बोलून राहिले की नाही. तुम्ही म्हणता चांगली दिसून राहिली. कायची काही चांगली माय बाई. मी उठल्याबरोबर आरशात पाहिलं ना, माझ्या तोंडने असा भेसूर दिशे टकलीच झाली. मी टकलत दिशे ना सगळं माय उठल्याबरोबर. उजेडीच्या मनच झालं ना. आता हे निरा चोपड चोपड एक केस बी नाही आता माझ्या डोक्यात. सांग आता लढून पळून आता केस येतील काय? जे व्हायचं आहे ते झालंच ना. आता रोगच आला ना तो. सगळे होता. आज तुझे झालं, आता काल आमचंही होईल ना. काल लढून पळून राहिली. ते टीव्ही वाले येऊन राहिले ना. प्रसिद्ध होशील ना तू आता. टीव्हीवर दिसशील ना. आणि काल लढून राहिली तू. दिसशील तसे आम्ही दिसू बी नाही टीव्हीवर. आम्हाला कोणी हुंगतही नाही, आम्हाला कोणी विचारतही नाही. आता पाय ते कसे येतात तर तुझ्या पुढेच मागे पुढे करतात ते. काय फायदा त्या दिशाचा?
पचकाच आहे ना माझ्या सरमच लागते ना आता. सांगा आता ते विचारतील आपल्याला काही प्रश्न तर आपण सगळ्या टीव्हीवर सगळ्या महाराष्ट्रात दिसू ना, जिकडे तिकडे दिसू ना. काय म्हणतील, टकलीबाई झाली, ते पाय टकलीबाई झाली असे म्हणतील सगळे. एकच नाही ना, मला लाज वाटून राहिली. लढू पडू नको ना माय बाई. व मी सांगलं ना तुले, आज तुझे झालं बापा, काल आमचंही होईल ना माय बाई. सगळे केस चालले ना, काही सांगताच येत नाही ना कोणाचे केस जातील आता. तर आज तुमचा नंबर लागला बापा, आता आमचा लागेल 2 दिवसानं. काही खरं नाही हे. मा शांताबाई, आपल्या पूर्णा नदीतलं पाणी प्यायलं ना माय बाई मी ना, म्हणून तर टकली झाली मी ना बाई. पूर्णातलं पाणी लय दूषित झालं ना माय बाई, प्याच्या लायकीचं नाही ना. कंपनीतलं दूषित पाणी त्याच्यात, माणसं हाग्याला जातात त्याच्यात, सांडपाणी त्याच्यात, मरेल लोकांच्या राखाई त्याच्यात. आता काय बापा, माणसं अंगही त्याच्यातच धुतात ना आणि त्याच्यातच सगळं करतात. तेच पाणी आपल्याला येते प्याले, म्हणून तर हे टकले होऊन राहिले ना, म्हणून हा रोग आला. हो बाई शांताबाई, खरंच माय, खरंच तुम्ही बोलून राहिले ते खरंच आहे बापा. लय दूषित पाणी झालं, हे पाणी प्यायला पुरत नाही बापा. पण आपल्याला नाही इलाज आहे ना, मजबुरीनं पाणी प्यायला लागते ते आता. बाय विचारू का तुम्हाला, मी आता अशीच राहीन का टकली की येतील माझ्या डोक्यावर केस, की नाही तर मग मला जिंदगीभर असंच टकलं राहा लागेल का हो? आता ते काही सांगता येत नाही माय बे. आता हा रोगच पसरून राहिला असा, सगळे टकलेच होऊन राहिले. आता हे मुळासकट केस चालले ना आता सगळे. आता डबल येतात की नाही येत बाई, आता कोण सांगेन ते? आता ते डॉक्टर लोक सांगतील आता, सगळं चेक केल्यावर. आता माय चाला ना, तिकडे जाऊ आपण. चालू तू बी चाल, अजून पाहू आपल्या गावात किती झाले टकले तर. माय शांताबाई, मी नाही येत बाबा तुमच्या सोबत. तुम्हीच जा बाबा, कुकडे जायचं आहे तर. मी चालली घरी, मला लाज वाटते बाबा. माय टकलं झालं ना, का टकली येऊ का मी आता? पण त्या गावात फिरू काय? मी नाही येत, जा तुम्ही. आता झालं तर झालं टकलं माय बे. आता का घरात बसशील काय? घरातच बसून राहशील काय? आता बाहेर तर निघाच लागेल की नाही. आता तू येस काय, गावात आपले लय जणांचे झाले असतील. चाल ना, पाहून येऊ ना आपण. म्हणजे भिवू नको बा तू, आम्ही आहो तुमच्या सोबत. चाल ना, चाल. बरोबर, तुम्ही पुढे पण, मी तुमच्या मागे मागे येतो. चाल आमच्या सोबत, फक्त तू चाल. मीडिया आले की माणसाला सुचू देत नाही रे. आलेची झाली हजर. तिकडे गेलो तिकडे आहेतच मागं ते टेम्पो घेऊन. काय झालं कोणता रोग? अरे थांब ना बा, आम्ही का देवाव काय? पहिले चेक करा लागेल, पाहतो आम्ही. पण सुसूनही देऊन राहिले, मागं आहेतच. आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया टकल्या रोग कसा आलेला आहे. आता डॉक्टरांची टीम सध्या इथं आलेली आहे, तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. हा रोग कसा आहे, काय आहे, कुठून आलेला आहे, कसा आहे, काय झालेला आहे. चला मग आपण आता डॉक्टरांशी बातचीत करूया. हे मीडिया आली राजा, डॉक्टर वगैरे काम नाही करू देऊन राहिले. एकूण झाले की एकूण हजारच आहेत. काय बा, काही सुसून देणार डॉक्टर लोक. आता हे टकल्या रोग आला म्हणून हे असा दिसून राहिले ना. शेतकऱ्या प्रश्नात दिसतात का? टमाटे 2 रुपये किलो गेले, तर आले का हे मीडिया आले दाखवायले? शेतकऱ्याचं काही नाही. पण हा रोग आला, बातमी झाली ना, मग बातमी पाहिजे, TRP पाहिजे. सरपंच तसंच आहे, नुसते याचे प्रसिद्धीसाठी कार्यक्रम द्यायचे. डॉक्टर साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे की हे टक्कल का पडत आहे? हा रोग जो काही आपल्या एरियामध्ये पसरलेला आहे, तर यामध्ये आपण जांच करताना ज्या लोकांचे टक्कल पडलेलं आहे त्यांचे आपण काही सॅम्पल घेतलेले आहेत, की जसे की गेलेले केस असतील, त्वचेचा तुकडा असेल आणि पाण्याचे सॅम्पल राहतील. हे आपण नागपूर, दिल्ली या ठिकाणी तपासणीसाठी पाठवलेले आहेत. डॉक्टर साहेब, मी तुम्हाला सरळच विचारतो की हा रोग कसा काय आणि का झालेला असेल, हे तुम्ही काही सांगू शकता का आम्हाला थोडक्यामध्ये? मला तर एकत्रित असंच वाटतं की पाण्यामुळे हे झालेलं असेल. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आपण सॅम्पल पाठवलेले आहेत आणि आता हा जो काही टकल्या रोग आहे हा पाण्यामुळे झालेला असेल, असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं येत आहे. बाबा, म्हणणं नाही, त्यांनी फक्त एक अंदाज मांडला तो की पाण्यामुळे झालेलं असेल. बा तुम्ही कसं बात का बतंगड मत बनाव भाई, रुको जरा. कसा अभी तक कैसा तपासणी होई नाहीये. हो बाबा पत्रकार साहेब, आमच्या यायचं कसं, डॉक्टर साहेबाच्या घरात गोटे आणू नका, काही नका बोलू. ते जे बोलून राहिले त्यांनी फक्त एक अंदाज मांडला. त्यानं कसं तुम्हाला म्हटलं नाही की बा याच्यामुळे झालं असेल आणि त्याच्याचमुळे झालं असेल. तसा विषय नाही आहे, मी सुद्धा काही ते म्हणत नाही आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. डॉक्टर साहेब, मला अजून एक विचारायचं आहे की अजून काय तुम्हाला संभाव्य अशा हे वाटतात की बुवा याच्यामुळे झालं असेल, त्याच्यामुळे झालं असेल, असं काही तुम्ही सांगू शकता का बुवा? संभाव्य जर म्हटलं तर केस जाण्याच्या बरेचसे हे आहेत. आता आपण फंगल इन्फेक्शन म्हणू शकतो, कोंडा म्हणू शकतो,
आता बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याच्यामुळे केस जातात, केस गळती होते. पाण्यामुळे बी, जास्त पाण्यामध्ये क्षार असल्यामुळे आपण त्याने डोके वगैरे धुतो, त्याच्यामुळे कोंडा तयार होते. कोंडा तयार झाल्याने आपले केस गळतात, असंही असू शकते. आता फक्त मी शक्यता दर्शवू शकतो, पण असं पूर्णतः मी असं माझं फुल प्रूफ, माझ्याकडे काही प्रूफ नाही आहेत की असं झालं असेल तसं झालं असेल, मी डायरेक्टली सांगू शकत नाही तुम्हाला. ठीक आहे, चालेल, चला येतो मग आम्ही. चला डॉक्टर साहेब, ते आपले लट अटकवतील. बरं साहेब, येतो आम्ही, आम्हाला जाऊ द्या तुम्ही, काम आहे अजून आम्हाला, अजून रिपोर्ट पाठवून आहे, बरेचसे पेशंट तपासायचे बाकी आहेत आमचे. ठीक आहे, या तुम्ही या. पण आता डॉक्टरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की फंगल इन्फेक्शन असेल किंवा कोंडा असेल किंवा पाण्यामुळे असेल किंवा क्षारामुळे हा रोग होऊ शकतो. याच्यामुळे केस गळती होऊ शकते. अजूनही संभाव्य किंवा असं निश्चित असं कारण कुठेही सापडलेलं नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. चला आता आपण काही गावकऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया की बा या रोगामुळे काय गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कशी काय परिस्थिती आहे, तुम्ही कशा हाताळत आहात. चला आपण आता गावातल्या नागरिकांना विचारू, या रोगाबद्दल तुम्हाला काय वाटते भाऊ? वाटून काही फायदा तर नाही आहे साहेब. कसं आहे, आता जे टक्कल पोळून राहिलं ते पडणारच आहे. आता आमची केस चालली गुचकीचे गुचकी, आता आमचंही टक्कल होईनच. आता जोपर्यंत याच्यावर इलाज होत नाही किंवा काही याच्यावर दवा औषध निघत नाही, तोपर्यंत तर काही आम्ही सांगू शकत नाही, काही म्हणू शकत नाही कोणाला काही. असं संकट बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यावरच का आलं बुवा? हे काय वाटतं तुम्हाला? काय झालं असेल बुवा हे? तुम्हाला काय वाटते, एक गावकरी म्हणून किंवा एक नागरिक म्हणून किंवा एक पीडित म्हणून? ते नाही सांगू शकत बा, काऊन आलं संकट आणि काऊन नाही. आता ते कोण सांगणार आहे? आम्ही का देवा? कसा भाऊ, मीडिया आले भाऊ, आता हे बंदच करा तुम्ही दाखवणं. काय कसं आमच्या गावातले सारे लोक दाखवून राहिले तुम्ही बा. सारा प्रचार होऊन राहिला, सारे सोयऱ्याधारीचे फोन येऊन राहिले आम्हाला. हे बंद करावं तुमचं. कसं टकले करून राहिले जिकडे तिकडे आम्हाला. जो भाऊ, खरंच ना, आमच्या गावातल्या लेकरांचे लग्न राहिले नाही अजून. कुवार येत ना, बायका देतील नाही, कोणी पुरी देणार नाही. टकले करून राहिले, बंद करावा ते. खरंच बंद करा राजा तुम्ही. ठीक आहे, बंद करतो. ठीक आहे मित्रांनो, चला आता आपण बंद करणार आहोत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये 100 रुग्ण आढळलेले आहेत. आपल्या आरोग्य विभागाची टीम पूर्णतः सक्रिय आहे, रात्रभर दिवस काम करत आहे. तर काही दिवसामध्ये, काही तासामध्येच आपल्याला या रोगावरती निदान सापडेल आणि काही घाबरण्याची, चिंता करण्याची काही बाब नाही आहे. हा रोग काही खूप मोठा गंभीर नाही आहे. चला मग मित्रांनो, बाय. चला मग. चलो, एक सांगायचं राहिलं, हा व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून घ्या बरं. काही माहिती दिली ही तर ते घ्या, पण कसं कॉमेडी म्हणून, एंटरटेनमेंट म्हणून घ्या. कोणी वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही या व्हिडिओचा.